चला तर मग सुरू करूया रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकचा अभ्यास करण्याआधी आपण थोड्याशा बेसिक कन्सेप्ट्स बघूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही 11वीला झाल्या असतील, जरी तुम्हाला त्या व्यवस्थित समजल्या नसतील तरी आपण त्या थोडक्यात इथं बघूया. सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय मोशन. ओके, तर मोशन म्हणजे काय, कारण या टॉपिकमध्ये तुम्हाला मोशन बऱ्याच वेळेला बघायला मिळणार आहे. सर्क्युलर मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन असेल. सो बेसिकली व्हॉट इज मीन बाय मोशन. सो मोशन म्हणजे आपण काय म्हणतो की जर एखादा पार्टिकल एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत गेला काही वेळामध्ये, तर आपण त्याला काय म्हणतो, चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल. मग जेव्हा ही चेंज इन पोझिशन होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, मोशन. सो मोशन इज सिम्पली कॉल्ड ॲज चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल किंवा चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, आपण काही म्हणू शकतो. ओके, सो एक सगळ्यात महत्वाची एक मोशन आहे बघा, सर्क्युलर मोशन. हा शब्दही कदाचित ऐकला असेल, सर्क्युलर मोशन. दिस इज वन ऑफ द मोशन. आता खरं तर हा रोटेशनल डायनॅमिक्स फिजिक्समध्ये मेकॅनिक्स असा एक पार्ट आहे. ओके, सो मेकॅनिक्स मध्ये दोन पार्ट पडतात, एक कायनेमॅटिक्स आणि एक डायनॅमिक्स. तुम्ही कायनेमॅटिक्स हा पार्ट कदाचित शिकला असाल, कायनेमॅटिकल इक्वेशन्स वगैरे आपण बघितलेले आहेत बघा. सो कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स असे दोन पार्ट्स या मेकॅनिक्स मध्ये पडतात. तर याच्यामध्ये डायनॅमिक्स रिलेटेड जास्त स्टडी आहे. ओके, सो कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स मध्ये अगदी सोपा फरक म्हटलं तर आपण कायनेमॅटिक्स मध्ये काय बघत होतो, तर विदाउट एनी फोर्स एखादी मोशन जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचो, कायनेमॅटिक्स म्हणत होतो. आणि या डायनॅमिक्स मध्ये आपण म्हणूया की द कॉज ऑफ मोशन, म्हणजे जी मोशन आहे त्या मोशनचं कारण तिथं असणारा एखादा फोर्स असेल. सो इफ देर इज अ फोर्स देन वी कॅन से दॅट दिस इज द टाइप ऑफ डायनॅमिक्स. ओके, सो मेकॅनिक्स मधला कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स असे दोन टाइप्स आहेत. सो त्यामध्ये आपल्याला थोडंसं डायनॅमिक्स रिलेटेड स्टडी बघायचं आहे. सो व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. ओके, सिंपल आहे सर्क्युलर मोशन. अगदीच एक सर्कल कन्सिडर करूया, नावातच आहे बघा याच्यामध्ये सर्क्युलर मोशन. सो दिस इज वन ऑफ द सर्कल. ओके, अँड इफ द मोशन इज अलॉंग द सर्कम्फरन्स, जर या सर्कलमध्ये ह्या सर्कम्फरन्स बरोबर जर मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणूया, सर्क्युलर मोशन म्हणूया. म्हणजे सिंपल, जर एखादा पार्टिकल इथं असेल, फॉर एक्झाम्पल त्याची पोझिशन ए आहे असं म्हणूया आपण. ओके, इफ दिस पार्टिकल इज रोटेटिंग लाईक दिस along the circumference of the circle. Okay, so the motion of the particle which is along the circumference of the circle. Circumference म्हणजे काय, एखाद्या वर्तुळाचा परिघ ऐकलाय. सो सर्कम्फरन्स, सो सर्कम्फरन्सच्या बरोबर जी मोशन असेल त्या मोशनला आपण कुठली मोशन म्हणतो, सिंपल सर्क्युलर मोशन. तर आता मी इथं सर्कल ड्रॉ केला बघा. आता ही मोशन जेव्हा कंप्लीट होते, ओके, तर ही मोशन का कंप्लीट होते, कारण या पार्टिकल वरती एक प्रकारचा फोर्स असतो म्हणून ही मोशन कंप्लीट होते. बरोबर, देर इज अ वन टाइप ऑफ फोर्स अँड ड्यू टू दिस फोर्स द मोशन इज कंप्लीटेड. त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात बघा. पुढे याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असे दोन पॉइंट्स आहेत. ओके, डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये. सो त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल काय असतं. फक्त आता लक्षात ठेवा की जर सर्क्युलर मोशन कंप्लीट होत असेल तर त्या पार्टिकल वरती एक फोर्स आहे आणि तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आता वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत सर्क्युलर मोशनची. तर प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कुणी ना कुणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण सर्क्युलर मोशनचे जर एक्झाम्पल्स बघितले तर त्याच्यामधलं आपण एखादा एक्झाम्पल घेऊया की समजा एखादा इलेक्ट्रॉन आहे. ओके, द इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. बरोबर, पॉझिटिव्ह न्यूक्लियस आहे सेंटरला आणि त्याच्याभोवती एखादा जर इलेक्ट्रॉन फिरत असेल तर आपण काय म्हणूया, दिस इज द सर्क्युलर मोशन. ओके, मग आता त्या इलेक्ट्रॉन मध्ये आणि त्या सेंटर न्यूक्लियस मध्ये एक प्रकारचा फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे ना, तरच ती कुठली मोशन परफॉर्म होते, सर्क्युलर मोशन परफॉर्म होते. तर तो जो काही फोर्स आहे तो फोर्स कुणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्ह न्यूक्लियस. बरोबर, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. अर्थ इज रोटेटिंग अराउंड द सन. पृथ्वी आहे ती सूर्याच्या भोवती फिरते. ओके, देर इज अगेन वन टाइप ऑफ फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स आहे ना म्हणून ती फिरते. ओके, मग तो फोर्स कोणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर तो फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे पृथ्वीमध्ये आणि सूर्यामध्ये, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. किंवा एखादा अजून एक्झाम्पल घेऊया की एखादा कर्व्ड सरफेस आहे, रोड आहे आणि त्या रोडवरनं एखादं व्हेकल चाललेलं आहे. ओके, इफ द व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग ए कर्व्ड रोड देन दिस इज द सर्क्युलर मोशन. मग आता तिथं कुठला सेंट्रिपिटल फोर्स आहे,
तर जे व्हेकल आहे त्या व्हेकलचे जे व्हील्स आहेत, जी चाकं आहेत किंवा टायर्स म्हणूया आपण, तर तो टायर आणि तो रोड सरफेस ह्या दोघांच्या मध्ये असलेला फ्रिक्शनल फोर्स. ओके, सो व्हॉट एव्हर द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स इज देअर, दॅट फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द स्टॅटिक or the frictional force between the tire and the surface of the road. सो त्या केसमध्ये जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कुणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर फ्रिक्शनल फोर्स म्हणून जो फोर्स आहे त्या फोर्सनी तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येते की सर्क्युलर मोशन मध्ये एक सेंट्रिपिटल फोर्स असतो. ओके, तरच ती सर्क्युलर मोशन कंप्लीट होते आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कुणी ना कुणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला असतो. ओके, सो दिस इज द सिम्पली मिनिंग ऑफ द सर्क्युलर मोशन. सो आता पुन्हा आपण ह्या डायग्राम कडे येऊया. मी म्हटलं की पार्टिकल ए आहे. ओके, पार्टिकल सपोज सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय, तर समजा आपण म्हणूया की पार्टिकल सध्या इथं आला, फॉर एक्झाम्पल बी ला आला. ओके, काहीतरी वेळामध्ये आला ना, सम इन बिटवीन सम टाइम द पार्टिकल मुव्हिंग फ्रॉम पॉइंट ए टू द पॉइंट बी. समजा जर हा पार्टिकल पूर्ण एक सर्कल कंप्लीट करत असेल, म्हणजे सर्क्युलर मोशन पूर्ण जर एक सर्कल कंप्लीट करत असेल, तर आपण काय म्हणतो बघा, तर तो किती अँगल कंप्लीट करतो असं जर आपल्याला सांगायचं झालं तर आपण काय सांगू शकतो, तर तो पार्टिकल टोटल किती डिग्री अँगल कंप्लीट करतोय, तर 360 डिग्री अँगल कंप्लीट करतोय. बरोबर, पण हा झाला डिग्री मध्ये ना. ओके, सो रॅडियन मध्ये कसं सांगणार, 360 रॅडियन इज नथिंग बट, सॉरी 360 डिग्री इज नथिंग बट 2 पाय रेडियन. म्हणजे जो अँगल आहे, आता इथं अँगल कुठे दिसतोय का, अजून मी अँगल काढलेला नाही, तर अँगल आपण काढूया. सो कन्सिडर सेंटर आहे ना, आता सर्कल आहे म्हटल्यानंतर सेंटर असेल. सो हा सेंटर, ही त्या सर्कलची रेडियस, दिस इज ऑल्सो द रेडियस. ओके, आणि हा अँगल, याला मी नाव देतो थीटा. ओके, मग हा जो थीटा आहे, जर पूर्ण सर्कल असेल तर 360 डिग्री मध्ये आणि रॅडियन मध्ये 2 पाय. ओके, सो या थीटाला म्हटलं जातं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं जातं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो दिस थीटा इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग टोटल जर सर्कलनं एक राऊंड कंप्लीट केला सर्कलमध्ये, आपण जर एखाद्या ऑब्जेक्टनं असं म्हटलं, तर तो डिग्रीमध्ये झाला 360 आणि रॅडियन मध्ये झाला 2 पाय. मग याच्यावरूनच आपण थोडंसं अँगलचं कन्व्हर्जन पण शिकू शकतो. बघा, 360 असेल, मी जर 180 केलं डिग्रीमध्ये, तर रॅडियन मध्ये किती झालं बघा, पाय रेडियन झालं. सिंपल ना. जर 180चं मी 90 इमॅजिन केलं, तर अँगल रॅडियन मध्ये किती, π/2 रॅडियन म्हणू शकतो ना. ओके, सो हा थीटा आपल्याला फाइंड करता येतो. ओके, सो ह्या थीटाला म्हटलं जातं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ह्या थीटाची डायरेक्शन सांगितली जाते बघ. आता जरी आपल्याला दिसायला हा इथं असा दिसत असेल, तर त्याची डायरेक्शन कशी असते बघा. 11वी मध्ये एक पॉईंट झालेला होता, राईट हँड थंब रूल झालेला होता. सो राईट हँड थंब रूल प्रमाणे या थीटाची म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फाइंड केली जाते. राईट हँड थंब रूल काय सांगतो बघा, दिस इज माय राईट हँड. ओके, आय कर्ल माय फिंगर, मी अशी माझी बोट दुमडतो ही 4, आणि हा अंगठा आहे. बरोबर, जो 4 बोट जी दुमडलेली आहेत, दिस इज द मोशन ऑफ द पार्टिकल. ओके, पार्टिकलची मोशन आहे ही अशी इमॅजिन करू शकतो आपण असं. आणि जर थंब इकडं पॉइंट आउट करत असेल, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो दिस थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन समजते, ॲज वेल एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती अँगल मध्ये किंवा किती रॅडियन मध्ये आहे, डिग्री मध्ये आहे, हे आपल्याला फाइंड करता येतं. ओके, आता बघा, हे तर समजलं आता अँगलचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये असेल किंवा रॅडियन मध्ये असेल. सो थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एक सर्कल पूर्ण कंप्लीट केल्यानंतर आपण म्हणतो की त्यानं अँग्युलर डिस्प्लेसमेंट कंप्लीट केलं. आता बघा, जर ए पासून बी पर्यंत जर आपण हे डिस्टन्स कन्सिडर केलं, तर ह्या डिस्टन्सला कसलं डिस्टन्स आपण म्हणू शकतो, लिनियर डिस्प्लेसमेंट म्हटलं तर चालेल. कसलं डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट, ज्याला की आपण यस म्हणूया. ओके, सो थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड यस इज द लिनियर डिस्प्लेसमेंट. ह्या दोघांमधलं पण रिलेशन आपल्याला फाइंड करता येईल. बरोबर, तर दोघांमधलं रिलेशन कसं फाइंड करता येईल बघा. जर टोटल सर्कल कंप्लीट केला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती, 2 पाय. आणि जर टोटल सर्कल कंप्लीट केला तर लिनियर डिस्प्लेसमेंट किती, इथून
आपण जर इथं आलो तर लिनियर डिस्प्लेसमेंट इज व्हॉट 2πr म्हणू शकतो. सो 2π रेडियन इज इक्वल टू 2πr. हे मीटर मध्ये असतं बघा. ओके, कारण हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. सो 2π जर गेलं तर आपण एका रेडियनला किती आहे म्हणू शकतो आपण, कॅपिटल आर इतकं म्हणू शकतो ना. म्हणून जर थीटाला सांगायचं झालं तर हे किती आर थीटा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. लक्षात येते. सो लिनियर डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. सो दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात येते का बघा. लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड आर इज द रेडियस. आर काय कॉन्स्टंटच असणार आहे थ्रू आउट सर्कलशी जर आपण कन्सिडर केलं तर. ओके, सो दिस शोज दॅट द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याच्यावरूनच मी असली तर चालेल का बघा. थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर चालू शकतं. थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. ओके, सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. ओके, सो हीच डेफिनेशन मी अशी लिहू. थीटा इज इक्वल टू एस म्हणजे काय बघा, लिनियर डिस्प्लेसमेंट म्हटलं ना. सो लेट अस कन्सिडर दिस इज एस. सो यालाच आर्क लेंथ पण म्हणतात बघा. सो आर्क लेंथ अपॉन रेडियस. So also we can write the formula. So this is nothing but the relation between angular displacement and linear displacement with radius. लक्षात येते. So this is the concept of linear displacement and angular displacement. Okay, चला थोडंसं अजून पुढे जाऊया आपण. सो दोन शब्द मी मगाशी सांगितले तुम्हाला, एक लिनियर आणि एक अँग्युलर. बरोबर, आपण एक लिनियर डिस्प्लेसमेंट असं म्हटलं बघा, आणि तेच आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हटलं. तर ह्या तीन बेसिक गोष्टी झाल्यात का बघा. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. मग ह्या तीन फिजिकल क्वांटिटीज लिनियर मध्ये पण असतात आणि अँग्युलर मध्ये पण असतात. मग आपण पहिली क्वांटिटी लिहिलेली आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. जसं की नोटेशन आपण काय दाखवलं होतं, यस दाखवलं होतं. यामधली अँग्युलर डिस्प्लेसमेंटची क्वांटिटी लिहिली, जसं नोटेशन आपण काय दाखवलेलं आहे, थीटा दाखवलेलं आहे. जसं डिस्प्लेसमेंट असतं तसंच लिनियर व्हेलॉसिटी पण असते, जसं नोटेशन व्ही म्हणूया आपण. ठीक आहे, जसं लिनियर व्हेलॉसिटी झाली तशीच अँग्युलर व्हेलॉसिटी पण असणार ना. जसं नोटेशन असतं ओमेगा. सो ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, जसं डिस्प्लेसमेंट झालं, व्हेलॉसिटी झालं, तसंच ॲक्सेलरेशन, द नोटेशन इज ए, स्मॉल ए म्हणू शकतो आपण, लिनियर ॲक्सेलरेशन. तसंच अँग्युलर ॲक्सेलरेशन पण असेल ना. अँग्युलर ॲक्सेलरेशन नोटेशन काय म्हणू शकतो आपण, अल्फा म्हणू शकतो. सो दीज आर द लिनियर टर्म्स अँड दीज आर द अँग्युलर टर्म्स. आणि हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत, यस व्ही. यसच्या ऐवजी एक्स पण म्हटलं जातं बघा. काही बुक्समध्ये रिप्रेझेंटेशन डिस्प्लेसमेंटचं एक्स पण दिलं जातं. व्ही आहे व्हेलॉसिटी, स्मॉल ए म्हणजे ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट थीटा, व्हेलॉसिटी ओमेगा, ॲक्सेलरेशन. आणि हे सगळे कसे आहेत, दिस इज अल्फा. हे सगळे कसे आहेत, अँग्युलर टर्म्स आहेत. ओके, ह्या सगळ्यांचं एकमेकांशी रिलेशन आहे, ह्या सगळ्यांचं एकमेकांशी रिलेशन आहे. लक्षात आलं. सो दिस इज द अनालॉजी बिटवीन लिनियर अँड अँग्युलर. आता वन बाय वन आपण यांच्या डेफिनेशन्स बघूया. सो व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन फाइंड करायचं असेल तर पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट फाइंड करावं लागतं. ओके, ऑसिलेशन्स असा एक टॉपिक आहे. त्या टॉपिकमध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचं इन डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. सो पहिल्यांदा आपण व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचे मी दोन टाईप सांगितले ना, म्हणजे दोन फॉर्म्समध्ये व्हेलॉसिटी आपण सांगतो, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी.
जर लिनियर व्हेलॉसिटी जर v म्हटलं मी, तर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो डेल्टा एस अपॉन डेल्टा टी चालेल, किंवा हेच मी असं लिहितो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी चालू शकतं, किंवा हेच मी असं लिहितो dx अपॉन dt. हे डेरिव्हेटिव्ह म्हणतात बघा, मॅथमॅटिक्स मध्ये आहे का डेरिव्हेटिव्ह. सो व्हेलॉसिटी इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, सो व्हेलॉसिटीचा हा झाला फॉर्म्युला. सो मी इकडे सगळ्या लिनियरच्या व्हॅल्यू लिहितो. ठीक आहे, आता ही व्हेलॉसिटी मेजर कशात केली जाईल बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. सो मीटर पर, सिंपल याचा युनिट ऑफ द व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, बेसिक सगळं चालेलं आहे ना. सो दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन बघूया, लिनियर ऍक्सेलरेशन. आता व्हेलॉसिटी वरनं काय काढलं जातं, ऍक्सेलरेशन फाइंड काढलं जातं. सो डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज लिनियर ऍक्सेलरेशन. हेच मी असं लिहू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी चालू शकतं, किंवा हेच डबल डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये d2x अपॉन dt स्क्वेअर असं सुद्धा लिहिलं जातं बघा. काय केलं मी, याच्यामध्ये v ची व्हॅल्यू जी आहे dx अपॉन dt ती जर इथं पुट केली तर हे आपल्याला d2x अपॉन dt स्क्वेअर मिळतं. असं सुद्धा डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये सुद्धा ऍक्सेलरेशन आणि हे डिफरन्शियल इक्वेशनचं रिलेशन सांगितलं जातं. सो दिस इज नथिंग बट द लिनियर ऍक्सेलरेशन. लक्षात येते, याचं युनिट काय असेल, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. सो अपॉन अजून एक टाइम आहे, सो मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता डायमेन्शन्स पण इझी आहेत बघा. इथं लेंथ 1 आहे, मास 0 आहे, टाइम -1 आहे. लिहितो वाटलेस मी इथं लेंथ 1 मास 0 टाइम -1. आठवतात का, हे डायमेन्शन्स 11वीला झालेले आहेत. इथं सुद्धा मी लिहितो बघा लेंथ 1 मास 0 टाइम -2 आहे. सो दिस इज द डायमेन्शन. सो ह्या सगळ्या ज्या मी 2 टर्म्स लिहिल्या त्या टर्म्स आहेत लिनियर. सिंपल, समजतं इथपर्यंत. सेम याच टर्म्स आता आपण कशासाठी लिहू शकतो, अँग्युलर साठी लिहू शकतो बघा. सो अँग्युलर मी आता फक्त डायरेक्ट नोटेशन्स वाईज हे जसं लिहिलं त्या पद्धतीनं फास्ट मध्ये लिहितो. सो सगळ्यात पहिल्यांदा व्हेलॉसिटी. सो त्याला नाव काय दिलं जातं, मगाशी म्हटलं मी अँग्युलर व्हेलॉसिटी. मग इथं लिनियर व्हेलॉसिटी काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तिथंही डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमच असेल, फक्त जे डिस्प्लेसमेंट असेल ते कसं असेल, अँग्युलर फॉर्म मधलं असेल. सो ओमेगा इज इक्वल टू जसं dx अपॉन dt लिहिलं तसं हे असणार आहे d थिटा अपॉन dt. बघा एक्सच्या ऐवजी थिटा आला ना. अँग्युलर डिस्प्लेसमेंट 360 पर्यंत आपण गेलो होतो सर्कल कंप्लीट केल्यानंतर. ओके, सो याचं युनिट काय असेल, रेडियन पर सेकंड. डायमेन्शन लिहिताना आपण लेंथ पण 0 सांगतो, मास पण 0 सांगतो आणि टाइम -1 सांगतो ना. रेडियनचं आपण डायमेन्शन लिहित नाही, डायमेन्शन नाहीये त्याला. ओके, सो दिस इज नथिंग बट द अँग्युलर व्हेलॉसिटी. चालेल. आता अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा म्हणलं होतं ना. लिनियर ऍक्सेलरेशन काय सांगतं, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर अल्फा काय सांगणार आहे, व्हेलॉसिटी सांगेल ना, फक्त कसली व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजेच dw अपॉन dt. याचं युनिट असेल रेडियन पर सेकंड स्क्वेअर आणि याचं डायमेन्शन असेल लेंथ 0 मास 0 आणि टाइम -2 असेल. ओके, सो दिस इज द अनालॉजी बिटवीन लिनियर अँड अँग्युलर. सो लिनियर मधल्या 3 डिस्प्लेसमेंट याच्यावरती होतं मगाशी. डिस्प्लेसमेंट मध्ये सुद्धा लिनियर डिस्प्लेसमेंट आणि याच्यामध्ये सुद्धा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके, सो ऑल दीज आर द टर्म्स रिलेटेड टू द मोशन, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. समजतं इथपर्यंत, पुढे जाऊया. ओके, पुढचा पॉइंट बघूया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यालाच UCM असं जरी शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं तरी चालू शकतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा UCM. ओके, आता युनिफॉर्म शब्द आलाय बघा. व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म.
तर युनिफॉर्म म्हणजे काय, एकसारखं ना. आपला कसा कॉलेजचा युनिफॉर्म असतो, सगळ्यांचा एकसारखा असतो, मुलांचा एकसारखा, मुलींचा पुन्हा एकसारखा. सो युनिफॉर्म सगळं एकसारखं असतं ना. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, अगेन देर इज अ सर्क्युलर मोशन, द मोशन विच इज अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. फक्त ती मोशन कशी असेल, युनिफॉर्म असेल. तर कोण युनिफॉर्म असेल याच्यामध्ये, तर ओनली स्पीड किंवा मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणूया आपण. स्पीड और मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजेच कॉन्स्टंट म्हटलं तर चालेल ना, सिंगल व्हॅल्यू. ओके. सो स्पीड किंवा मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल एखाद्या सर्क्युलर मोशन मध्ये, तर ती मोशन कुठली आहे, सर्क्युलर मोशन. बेसिक आणि सोपे एक्झाम्पल, पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, बरोबर. पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये फिक्स एक डिस्टन्स आहे, नियर अबाउट. तर त्या डिस्टन्स, फिक्स डिस्टन्समुळे पृथ्वी सूर्याच्या भोवती एका पर्टिक्युलर स्पीडनं फिरते, म्हणून 365 दिवस लावते एक राऊंड कंप्लीट करायला. एक सायकल पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 डेज लागतात सूर्याच्या भोवती फिरायला, आणि स्वतःच्या भोवती फिरायला किती, एक दिवस, 24 आवर्स. ओके. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक डायग्राम बघूया. सो लेट अस कन्सिडर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी मगाशी काय म्हटलं की मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. बघा, व्हेलॉसिटीची डायरेक्शन कॉन्स्टंट नाही आहे याच्यामध्ये. बघा, हा पार्टिकल इकडे दिसतो ना, डायरेक्शन जर बघितली तर हा पार्टिकल इथं आला तर डायरेक्शन इकडे दिसते मला, व्ही बार म्हणतो मी. इथं आला तर मला डायरेक्शन इकडे दिसते, व्ही बार. इथं आला तर मला डायरेक्शन इकडे दिसते, व्ही बार. ओके. सो डायरेक्शन इज चेंजिंग. बघा, प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन काय होत चाललेले आहे, चेंज होत चाललेले आहे ना त्या पार्टिकलची, बरोबर. पण एका स्पीडनं तो चाललाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड. सो प्रत्येक पॉइंटला त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे, फक्त डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज चेंजिंग पॉइंट टू पॉइंट. प्रत्येक पॉइंटला टेंजेन्शियल, टेंजेंट दिसते ना मला ही या सर्कलची. सो टेंजेन्शियल व्हेलॉसिटी आहे. बघा, कसली व्हेलॉसिटी आहे, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी. ओके. आता मगाशी मी म्हटलं की समजा हा पार्टिकल आहे, तो जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल तर त्याच्यावरती एक नेसेसरी काय असतं, देर इज अ नेसेसरी फोर्स. जर फोर्स असेल तरच तो पार्टिकल तिथं फिरतोय असं पण म्हणतो, बरोबर. मग तो फोर्स कुणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला आहे. मग या केसमध्ये आपण बघूया, पुन्हा पार्टिकल ए आहे सपोज, तर हा कुठली मोशन कंप्लीट करतोय, सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय, तर त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स असणार आहे. ओके. मग तो जो फोर्स आहे तो फोर्स बघा या डायरेक्शनला असतो, म्हणजे कुठं, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स बद्दल अजून एक आपल्याला माहिती कळली की तो जो फोर्स असतो तो कुठं असतो, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आता फोर्स आणि ऍक्सेलरेशन मधलं रिलेशन आठवतंय का बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इज कॉन्स्टंट, देन वी कॅन से दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍक्सेलरेशन. मग जर फोर्स इकडे असेल तर ऍक्सेलरेशन पण ऑब्विसली तिकडेच आहे ना, म्हणजे ऍक्सेलरेशन वरनं फोर्स सांगितलेला आहे. सो ऍक्सेलरेशन इज ऑल्सो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, आणि ते जे ऍक्सेलरेशन असतं त्याला म्हटलं जातं रॅडियल ऍक्सेलरेशन. बघा, द ऍक्सेलरेशन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि मी जर सर्कलची रेडियस ड्रॉ करायची म्हटलं वेक्टर फॉर्म मध्ये, तर मी इथून सुरुवात करणार आणि इकडं जाणार ना इथपर्यंत. सो रेडियस मी अशी ड्रॉ केली, बघा, चालेल का. तर रेडियस मध्ये आणि AR रॅडियल ऍक्सेलरेशन मध्ये जर आपण रिलेशन बघितलं तर दिसताना कसे दिसतात, एकमेकांना अपोजिट दिसतात ना, लक्षात येते. सो रॅडियल ऍक्सेलरेशन अँड रेडियस आर अपोजिट टू इच अदर. ओके. सो हे एक रिलेशन असं लिहिलं जातं. सो सेंट्रिपिटल फोर्स मी म्हटलं नाव दे आपण सेंट्रिपिटल फोर्स, CPF म्हणतो मी त्याला. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. ओके. त्यातलं हे जे r ओमेगा स्क्वेअर आहे हे आहे रॅडियल ऍक्सेलरेशन. ओके. r ओमेगा स्क्वेअर इज द रॅडियल ऍक्सेलरेशन. दिस इज द मॅग्निट्यूड व्हॅल्यू लिहिली बघा, ही जी व्हॅल्यू आहे ती मॅग्निट्यूड व्हॅल्यू आहे. पण ह्यातला AR बार आणि हा जो R बार आहे, AR बार अँड R बार आर अपोजिट. बघा, AR बार आणि R बार कशा आहेत, अपोजिट. म्हणून हेच इक्वेशन असंही लिहिलं तरी चालतं. म्हणजे हे एक्सप्रेशन सॉल्व्ह झालेलं आहे ऑलरेडी, 11वीच्या टॉपिकमध्ये आहे हे. AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर, वेअर AR अँड R म्हणजे रॅडियल ऍक्सेलरेशन आणि रेडियस. ओके. आता इथं मी कॅपिटल R म्हणलेलं आहे, काही हरकत नाही. सो AR आणि R दोघं कसे आहेत एकमेकांना
अपोजिट आहेत. सो हे झालं रेडियल ऍक्सेलरेशन आणि हा झाला सेंट्रिपिटल फोर्स mr ओमेगा स्क्वेअर. हा सेंट्रिपिटल फोर्स असाही लिहिला जातो बघा. एक रिलेशन आहे v इज इक्वल टू आर ओमेगा. ओके, हे पण रिलेशन सॉल्व्ह केलेलं आहे. तर ह्या रिलेशनवरनं मी जर ओमेगाची व्हॅल्यू v अपॉन आर जर पुट केली या इक्वेशन मध्ये तर मला फोर्स काय मिळेल बघा. सो फोर्स इज इक्वल टू हे mr आणि ओमेगाच्या ऐवजी मी पुट करेन v अपॉन आर आणि याचा हा स्क्वेअर आहे. ओके, एक आर कॅन्सल होईल. सो फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द सेंट्रिपिटल फोर्स. जो काही सेंट्रिपिटल फोर्स इथं प्रेझेंट असतो सर्क्युलर मोशन मध्ये त्याचा हा फॉर्म्युला झाला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि सेंट्रिपिटल फोर्स आहे ना तो, मग तो कशात मेजर केला जाईल, न्यूटन मध्ये मेजर केला जाईल. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि तो कशामध्ये मेजर केलेला आहे, न्यूटन मध्ये मेजर केलेला आहे. लक्षात आलं. सो रेडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल फोर्सची ही झाली डेफिनेशन, रेडियल ऍक्सेलरेशनची ही व्हॅल्यू झाली. सो हे सगळं कशाशी रिलेटेड आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनशी रिलेटेड आहे. लक्षात येतं इथपर्यंत. चला पुढच्या पॉइंटकडे जाऊया आपण. आता डायनॅमिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन बघूया. डायनॅमिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ऍक्च्युली हा पॉइंट म्हणजे दोन फोर्सेस मधला डिफरन्स आहे. मी सेंट्रिपिटल फोर्स मगाशी सांगितला, जर सर्क्युलर मोशन होत असेल तर तिथं कुठला असतो फोर्स, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि तो फोर्स कुणी ना कुणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला असतो. जसा सेंट्रिपिटल फोर्स असतो तो रियल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स इज प्रेझेंट देन द सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. जसा सेंट्रिपिटल फोर्स असतो तसाच त्याला अपोज करणारा एक फोर्स असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे थोडक्यात या पॉइंट मध्ये आपल्याला ह्या दोन पॉइंट्स मध्ये दोन फोर्सेस मध्ये डिफरन्स बघायचा, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. बघा, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सला म्हणतो मी CPF सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिफ्युगलला म्हणतो CFF. आधीच्याही टॉपिकमध्ये हे पॉइंट्स होतेच, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. आता बघा दोघांचा डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स बघूया एक्झॅक्टली काय आहे. दोघेही सर्क्युलर मोशन मध्ये आहेत. ठीक आहे, दिस इज सेंटर, दिस इज रेडियस आणि पार्टिकल इज रोटेटिंग सपोज. ओके, मग अशी मी म्हटलं की जर पार्टिकल रोटेट होत असेल तर हे ऍक्सेलरेशन आहे त्याच्यावरती, मग ऍक्सेलरेशन आहे तिकडच तो फोर्स असेल ना, म्हणजे हा फोर्स आहे तो आपण सेंट्रिपिटल फोर्स आहे असं म्हणूया. ओके, सो सेंट्रिपिटल फोर्स विच इज अगेन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ओके, पुन्हा तो कसा आहे, सेंटरकडे असलेला फोर्स आहे ना, मग हा फोर्स आहे म्हणून ती काय होते, सर्क्युलर मोशन तिथं प्रोव्हाइड होते. आता या फोर्सच्या बरोबर अपोजिट फोर्स म्हणजे कुठला असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. यालाच सुडो फोर्स सुद्धा म्हटलं जातं बघा, इमॅजिनरी सुडो फोर्स म्हणतो ना आपण. ओके, मग हा जर फोर्स असेल तर सर्क्युलर मोशन कंप्लीट होईल का, नो. इफ दिस फोर्स इज अवेलेबल देन देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन पूर्ण होणार नाही. मग याच्या अपोजिट हा फोर्स आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल या डायग्राम मध्ये जर मी हा सेंट्रिपिटल फोर्स दाखवला असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स इकडे असेल, अपोजिट डायरेक्शन. बघा सेम व्हॅल्यूनं हा फोर्स या साईडला ऍक्ट होतोय असं आपण म्हणूया. म्हणजे मॅग्निट्यूड व्हॅल्यू सेंट्रिपिटल फोर्सची आणि सेंट्रिफ्युगल फोर्सची कशी असेल, सेम असेल. ओके, फक्त हा टुवर्ड द सेंटर झाला आणि हा अवे फ्रॉम द सेंटर झाला. एखादं सोपं एक्झाम्पल बघा, आपण एखाद्या बसमध्ये बसलेलो असतो आणि ती बस जेव्हा एखाद्या कर्व रोडवरनं पास होते तेव्हा आपण त्या बसमध्ये बाहेरच्या साईडला झुकलं जातो थोडंसं. इमॅजिन होतंय, जेव्हा आपण बसमधनं जात असतो, बस सर्क्युलर मोशन कंप्लीट करते नो डाऊट, कारण बसवरती फ्रिक्शनल फोर्स आहे ना टायरमध्ये आणि सरफेसमध्ये.
पण आपण आहे आतमध्ये, आपल्यावरती कुठलाही फोर्स, फ्रिक्शनल फोर्स तर नाहीये, त्यामुळे आपल्यावरती सर्क्युलर मोशन कंप्लीट होत नाही, म्हणून आपण थोडंसं बाहेरच्या साईडला झुकलं जातो. तरी पण आपण बस बरोबर फिरतोच, कारण आपण बसमध्ये आहे, बसमधनं बाहेर पडू शकत नाही आपण. पण आपल्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा अवे फ्रॉम द सेंटर असतो बघा. इमॅजिन होतंय का बघा. तर तो जो फोर्स असतो, तो फोर्स म्हणजे कुठला? सेंट्रीफ्युगल फोर्स. सो इफ द फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल देन इट इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा फोर्स असेल तरच सर्क्युलर मोशन प्रोव्हाइड होते. आणि जर फोर्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल असेल तर तो कुठला फोर्स झाला? सेंट्रिफ्युगल फोर्स झाला. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असेल तर ती सर्क्युलर मोशन नाही असं आपण म्हणू शकतो. ओके, सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. पण जर दोघांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू जर बघितली तर दोघांचीही मॅग्निट्यूड व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे जी मागाशी बघितली ती आपण mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर अपॉन r. सो मॅग्निट्यूड व्हॅल्यू दोघांच्याही कशा आहेत? सेम आहे. बघा, m म्हणजे मास ऑफ द पार्टिकल, v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, आणि r म्हणजे तो जो कर्व रोड असेल किंवा तो जो सर्कल असेल त्या सर्कलची रेडियस असेल, कॅपिटल R किंवा स्मॉल r काही म्हणू शकतो आपण. जे आपण इमॅजिन करूया ते म्हणूया. सो mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर अपॉन r. सो दिस इज रिअल फोर्स असं म्हणूया, अँड दिस इज सुडो फोर्स, इमॅजिनरी फोर्स. सुडो फोर्स म्हणले. ओके, सो हे दोन फोर्सेस तिथं अवेलेबल आहेत. जर हा फोर्स अवेलेबल असेल देन देर इज अ सर्क्युलर मोशन, आणि हा फोर्स अवेलेबल असेल तर सर्क्युलर मोशन पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. लक्षात आलं? सो दिस इज नथिंग बट द डायनॅमिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघूया, ऍप्लिकेशन्स ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, एक सोपं ऍप्लिकेशन आहे. सो ऍप्लिकेशन्स ऑफ द UCM. ओके, सो पहिला लिहूया. एक व्हेइकल आहे. सो व्हेइकल ट्रॅव्हलिंग along a curved म्हणजे सर्क्युलर म्हणूया आपण, कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड. एक व्हेइकल आहे आणि ते कर्व रोडवरनं चाललेलं आहे, म्हणजे ते सर्क्युलर मोशन कंप्लीट करते व्हेइकल असं आपण म्हणूया. सो दिस इज फर्स्ट ऍप्लिकेशन. मग जर व्हेइकल एखाद्या कर्व रोडवरनं जर ट्रॅव्हल करत असेल, कर्व सरफेसवरनं जर जात असेल तर त्याला एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीनं जायला पाहिजे. म्हणजे व्हेलॉसिटी फास्ट पण करून चालणार नाही बघा. जर व्हेलॉसिटी जर फास्ट केली तर काय होऊ शकतं? स्किडिंग ऑफ. ते व्हेइकल आपण म्हणू ना की व्हेइकल बाजूला जाऊन पडू शकतं. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट झाल्यानंतर कशी सर्क्युलर मोशन होते बाहेरच्या साईडला अवे फ्रॉम द सेंटर, तसं होऊ शकतं. त्यामुळे एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीनंच त्या व्हेइकलला त्या रोड सरफेसवरनं जावं लागतं. किंवा आपण हे इमॅजिन करा की जेव्हा आपण एखाद्या कर्व रोडवरनं जायला बघतो तेव्हा थोडंसं स्पीड लिमिट करतो. ऑप्टिमम स्पीडमध्ये आपण जातो बघा, म्हणजे थोडंसं कमी स्पीड करतो आणि मग निघून जातो. का तर घसरू नये, पडू नये अशी भीती असते आपल्याला. सो त्या पर्टिक्युलर व्हेलॉसिटीनं आपल्याला त्या कर्व रोडवरनं जायला लागतं. ओके, सो आपण बघूया. सो सपोज हा कर्व रोड आहे. आता कर्व रोड म्हटल्यानंतर रेडियस इमॅजिन आपण तर करू शकतोच. दिस इज द रेडियस, दिस इज द सेंटर ऑफ दॅट पर्टिक्युलर कर्व पाथ, आणि या रोडवरनं एक व्हेइकल चाललेला आहे. इमॅजिन जस्ट दिस इज द व्हेइकल विच इज ट्रॅव्हलिंग ऑन द कर्व सरफेस. ओके, आता व्हेइकल आहे म्हटल्यानंतर त्याला मास आहे, इट हॅज मास, काहीतरी वजन आहे ना, त्याचं वस्तुमान आहे काहीतरी त्याला, ॲज वेल ॲज त्याच्यावरती एक डाऊनवर्ड फोर्स आहे. कुठला फोर्स आहे? वेट. त्या व्हेइकलवरती वेट ऍक्ट होत आहे ना, मास इंटू ग्रॅव्हिटी. मास म्हणजे त्या व्हेइकलचं मास, आणि जी म्हणजे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो mg इज द वेट ऍक्ट्स ऑन दॅट व्हेइकल. जसं वेट आहे तसंच त्याच्या अपोजिट काय असतं?
हे पण झालेलं बघा 11वी मध्ये. नॉर्मल रिॲक्शन एन आणि एम जी पर्टिक्युलर दोघांच्या मॅग्निट्यूड व्हॅल्यू कशा आहेत, सेम आहेत, फक्त दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. मी आता सध्या इथे उभा आहे तर माझ्यावरती दोन फोर्सेस आहेत, दोन वेट्स आहेत असं म्हणूया. एक नॉर्मल रिॲक्शन जी वरच्या डायरेक्शनला आहे आणि एक एम जी जे की वेट म्हणूया आपण, जी खालच्या डायरेक्शनला आहे. ओके, सो देर आर टू फोर्सेस, सो एन अँड एम जी. आणि आता तिसरा एक फोर्स राहिला बघा. मगाशी मी काय म्हटलं, जर एखादं व्हेकल एखाद्या कर्व सरफेसवरनं जर जात असेल, सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल, तर त्याच्यावरती एक सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि तो फोर्स कुणी ना कुणीतरी तिथं प्रोव्हाइड केलेला असतो. मग सिमिलरली या व्हेकलवरती सुद्धा एक फोर्स आहे टुवर्ड द सेंटर ना. सो तो फोर्स आहे बघा, मी त्याला EFS म्हणतो. ओके, तर हा जो फोर्स आहे तो कुणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर स्टॅटिक फ्रिक्शन किंवा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर अँड रोड सरफेस. ते जे टायर आहे आणि रोड सरफेस आहे ह्या दोघांच्या मध्ये असलेला फ्रिक्शनल फोर्स म्हणजे थोडक्यात सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. लक्षात येते. सो 3 फोर्सेस झाले का बघा, एक वेट नॉर्मल रिएक्शन, एक mg आणि एक FS म्हणजे स्टॅटिक किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हणून आपण FS. सो 3 फोर्सेस इथं दिसत आहेत आपल्याला. ओके, मी एक रिलेशन असं लिहितो बघा, हे n आणि हे mg सेम आहे ना मॅग्निट्यूड वाईज. सो आपण असं लिहू शकतो n इज इक्वल टू mg. ठीक आहे, कन्सिडर इक्वेशन नंबर 1. चालेल. FS मी म्हटलं की याच्यावरती एक सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट झालाय म्हणून हा सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय आणि तो फोर्स कुणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर स्टॅटिक फ्रिक्शन. तर तो फोर्स किती असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, mv²/r. तर हा फोर्स म्हणजेच mv²/r ना, सेंट्रिपिटल फोर्स आहे. सो मी FH ची व्हॅल्यू लिहू शकतो mv²/r इज कॅपिटल, सो कॅपिटल R. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर 2. बघा 2 इक्वेशन मी झालेल्या आपण ह्या ड्रॉ केलेल्या डायग्राम वरूनच लिहिली. एक n इज इक्वल टू mg लिहिलं आणि दुसरं लिहिलं FS इज इक्वल टू mv²/r. दिस इज नथिंग बट द फ्रिक्शनल फोर्स और सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो दीज आर द 2 फोर्सेस. ओके, और 2 इक्वेशन्स म्हणू शकतो आपण. आता बघा या इक्वेशन वरनं मी m ची व्हॅल्यू अशी लिहिली तर चालेल, n/g. चालू शकतं ना, m इज इक्वल टू n/g इकडे आणला मी, डिवाइड झाला ना. सो ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करूया आपण. सो आपल्याला FS काय मिळेल, सो FS इज इक्वल टू m च्या ऐवजी मी लिहीन n/g आणि हे v²/r. लक्षात येते का बघा. सो FS इज इक्वल टू n/g v²/r. हेच मी थोडंसं रिअरेंज करून लिहितो. FS इज इक्वल टू FS/n, हा n मी जरा इकडे घेतो लेफ्ट साइडला. ओके, सो FS/n इज इक्वल टू v²/rg. थोडंसं रिअरेंज करून लिहिलंय मी. दिस इज नॉट फायनल इक्वेशन, रिअरेंज करून लिहिलंय हायलाइट व्हावं म्हणून मी त्याला ब्रॅकेट करतोय. सो FS/n इज इक्वल टू v²/rg. आता इथं आला FS फोर्स, n म्हणजे नॉर्मल आहे. तर आता हा फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन यांचं रिलेशन आपण इथं बघूया. ओके, आता हा फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन बघा, हे दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. ओके, म्हणजे FS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. फ्रिक्शनचा एक पॉइंट होता बघा 11वीला. सो FS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. हेच इक्वेशन मी असं लिहितो, देअरफॉर FS इज इक्वल टू μs इंटू n. लेट अस कन्सिडर दिस कॉन्स्टंट. डायरेक्टलीचा साइन काढलं मी आणि कॉन्स्टंट पुट केला. त्या कॉन्स्टंटला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असं म्हणायचं. आठवतंय का बघा. सो FS इज इक्वल टू μs इंटू n. ही जर व्हॅल्यू मी इथं पुट केली या इक्वेशन मध्ये, तर मला इक्वेशन काय मिळेल, μs इंटू n/n इज इक्वल टू v²/rg. चालू शकेल. n ला n कॅन्सल होईल. सो राहिलं काय, μs इज इक्वल टू v²/rg. सो v² इज इक्वल टू μs/rg. बघा, v² इज इक्वल टू μs/rg आणि मी इकडे फायनल इक्वेशन लिहितो, v इज इक्वल टू √μs/rg. सो आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळाली. तर हीच व्हेलॉसिटी म्हणजे
मॅक्सिमम व्हेलॉसिटी, आणि या व्हेलॉसिटीनच आपण जर तिथनं गेलो त्या कर्व रोड सरफेसवरनं तर आपली सर्क्युलर मोशन ही सेफली किंवा व्यवस्थित परफॉर्म होणार आहे. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर maximum velocity of the vehicle moving किंवा traveling along a curved horizontal road किंवा horizontal surface. सो या कंडिशन वरनं आपण काय बघितलं, एक एक्सप्रेशन बघितलं, आणि ह्या एक्सप्रेशनला म्हटलं जातं मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ द व्हेकल मूव्हिंग अलॉंग ए कर्व्ड रोड. सो दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे एका प्लेन पण कर्व रोडवरनं जर एखाद्या व्हेकलला जायचं असेल तर त्याला जास्तीत जास्त एवढी व्हेलॉसिटी तो घेऊ शकतो आणि मग तो सेफली ट्रॅव्हल करू शकतो. सो दिस इज नथिंग बट द ऍप्लिकेशन ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन. अजून याच्या पुढे ऍप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर बँकिंग ऑफ रोडची कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर रोटेशनल मोशनच्या कन्सेप्ट आहेत, बरंच आहे पुढे या टॉपिकमध्ये. पण आज आपण इथंच थांबूया. हे झालेले सगळे पॉइंट्स एकदा व्यवस्थित बघा. हवं तर तुम्ही स्वतः नोट्स प्रिपेअर करा. जेवढ्या तुम्ही स्वतः ते लिहाल, स्वतःहून जेवढ्या नोट्स तयार कराल तेवढा जास्त तुमचा अभ्यास होऊ शकतो. काही याच्यामध्ये शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि साळुंकेज फिजिक्स हा चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात या पुढचा पॉईंट घेऊन पुढच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.